तोंड इकडे फिरू. इकडे फिरू. हरी हरी रामकृष्ण.
काशीनाथ महाराज, श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज.
ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव
पापनाचे दरुशन आला पापनासे दर्शने पापनासे दर्शने 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 पाप पापनासे पापना विठ्ठला
काय म्हणतात महाराज, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, पापनासे दर्शने, काम क्रोधा नोहे चाली, काम क्रोधा नोहे चाली, भूती झाली समता, देवतया जवळी असे, पापनासे दर्शने, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे भेदा भेद, गेला वाद खंडोनी, देवतया जवळी असे, पापनासे दर्शने, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संसारिया, दुसरे चरण
चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल प्रस्तुत आज सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला हा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा राहण्याचं स्थळ किंवा भगवान परमात्म्याचा पत्ता या अभंगातून सांगतात. कुठे राहतो, काय करतो, त्या देवाचा पत्ता सांगा. ते कशा प्रकारे सांगतात ते आपण यथाशक्ती, यथामती आणि यथाअवकाश आपण याचा विचार करायचा आहे. फक्त एवढं आहे, म्हातारा बैल झालेला आहे. जरा सांभाळून नेलं बरं आहे, नाही तर तुम्ही खोंड आहे. तुम्ही सगळे टाळकऱ्यापासून तुम्हाला पाहिजे गोरे आहे. तुम्ही सगळे धडाला ओढत नेलं, तुम्ही काय करू. खरं बघलं तर आता याला बैलाला काय आहे, गोट्यात बांधून वैरण टाकायचं. पण काय कळालं नाही मला, का माझ्या मागे या म्हाताऱ्या बैलाला लक्षात कळत नाही. आले भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो. भगवान महाराज तुम्हाला नको म्हणलो घ्या, मला असल्यात आणू. झालाय आता बसवान वैरण घाला. पण त्यांनी सांगितलं मला, दादा फुकट वैरण घालायला आता परवडत नाही. महाग झालंय म्हणजे आता सगळं. तुम्हाला फुकट कुठलं घालू ना, काहीतरी दोन चोपली तुम्ही टाका. ठीक आहे. आले भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो. एवढा मोठा हा जनसमुदाय, मला वाटतं हे मुंबईचा अरबी समुद्रच हिता आला का काय. अहो माऊलीच्या सोहळ्यात एवढा समाज मी पाहिला ना कीर्तनात. माऊलीच्या सोहळ्यात आज काय तुमची ती सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी तुमची जी केवढी मोठी श्रद्धा, हे बघून कौतुक वाटतं. खरी गुरु श्रद्धा कशी असावी तर मला वाटतं बडेवाडीच्या सप्त्याला यावं आणि मग बघावं कशी भगवान बाबा. एवढ्याशा लहान छोट्या गावामध्ये एवढा मोठा समाज, अशी टाळकरी, अशी म्हणणारी गाणारी श्रोती, काय ऐश्वर्य संपन्न हा सप्ताह आहे. केवढा मोठा ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य काय असतं हे मी ऐकत होतो. फक्त ऐश्वर्य काय म्हणतात मला माहित नव्हतं. फक्त वाचत होतो पुस्तकात सांगत होतो ऐश्वर्य ऐश्वर्य काय असतं, ते कसं असतं ऐश्वर्य ते मला बडेवाडीला आल्यावर भगवान बाबाचं ऐश्वर्य मला कळतं. आता माहित झालं मला कसं असतं काय. बरोबर, काय शक्ती, काय ताकद बाबांच्या ठिकाणी. अहो त्याच्या पुढे 3 गादीचे मालक झाले.
तिसरे मालक आता. पण बाबांचं वैभव काय असेल, आपलं वैभव, बापाचं वैभव पोराला टिकत नाही. आपलं जरी बापानं वैभव केलं तरी त्या पोराच्या वेळेस राहत नाही. 2-4 एकर कमीच झालेलं, काहीतरी झालेलंच असतं, नाहीतर वाडा तरी इकायला काढलेला. मला कळत नाही भगवान बाबाचं काय ऐश्वर्य. 3 पिढ्या जरी झाल्या तरी अजून तो गड वाडा विकायला, गड 2-4 गड व्हायला लागली. ही सामान्य शक्ती नाही, हा ही ताकद नाही, ही परमार्थ केल्याची खून आहे. बाबांनी जो परमार्थ केला या डोंगर भागामध्ये, या सर्व भागामध्ये, काय मोठं वैभव आहे. माझ्या डोळ्याचं आज पारणं फिटलं. गडावर गेलो, मला सांगितलं गडावर दादा या, गडावर या. मी माझं 80 वर्ष वय होऊन गेलं, आयुष्य कळसाला आलं, गात्रे विकळ झाली. पण दुर्दैव असं माझं की मला गडावर आत्तापर्यंत येता आलं नाही. पण एक बाबांनी केलं की निदान तू शेवटच्या टायमाला तरी माझ्याकडे ये गड बघायला. मी गेलो गडावर गेलो. काय वैभव, काय ऐश्वर्य, काय सगळं पाहिल्यावर वाटलं. नामदेव शास्त्रीला म्हणलं काय तुमच्या आईची कुशी असेल, तुमच्या आईनं तुम्हाला पोटात ठेवलं तेव्हा काय केलं असेल, कुणाला नवस केला असेल. मी म्हणतो भगवान बाबाला तिनं नवस केलेला असावा, म्हणून तुम्ही ऐश्वर्यवान घराण्यामध्ये पोटीमध्ये जन्माला आला, एवढं भोगता ऐश्वर्य. खरा वारकरी, ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदाय आपल्याला फड गड, आम्ही त्याला फड म्हणतो, पण हा गड जर पाहायचा असेल तर ते एक आपल्याला आढळून येतं की ती भगवान बाबाचा फड आहे. वारकरी संप्रदायामध्ये ऐश्वर्य संपन्न. आणि अशा या फडावर माझी सेवा होते, हे माझंही भाग्य आहे. मी बी चांगल्या कुळात जन्मलो. माझ्याही पूर्वजांनी काहीतरी पुण्याही केली. माणकोजी बोधले महाराजांच्या परंपरेमध्ये मी 10वा आहे. 10वा मी त्यांच्या वंश आलेला आहे त्यांच्या गादीवर. पण 10 पिढ्या मला घ्यावा लागल्या भगवान बाबाकडे यायला, हे लक्षात ठेवा. 10वा मला यावं लागलं. असो, आज हे सगळं वैभव आहे. याच्यामध्ये आज माझ्याकडे हे आलेली सेवा आहे. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगातून देवाचा पत्ता सांगतात, देवाचं स्थान सांगतात की देव कोठे राहतो. कारण मनुष्य जीवाला आत्यंतिक गरज कशाची असेल तर ती देवाची आहे. देव भेटावा, देव कळावा, देव कळावा, देव भेटावा, देवाचा साक्षात्कार व्हावा. मनुष्य जन्माला यावं तर कृतार्थ व्हावं, मनुष्य जन्माला यावं तर धन्य व्हावं, आणि मनुष्य जन्माला यावं तर सार्थक व्हावं. तिन्ही एकच अर्थाचे शब्द आहेत. सार्थक होणं काय, धन्य होणं काय, आणि कृतार्थ होणं काय, एकच अर्थाचे शब्द आहेत. पण फक्त मनुष्य जन्माला यावं तर, इतर जन्माला आलात सार्थक नाही झालं, धन्य झालं नाही, कृतार्थ झालं नाही, काही बिघडत नाही. कारण त्यांना काय, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, कई एक उपजताची मरती, बहिरे अंध होती पांगोळ मुखी. पशु पक्षादी जीव धन्य नाही झाला, काही हरकत नाही. पण मनुष्य जन्माला आला, देवानं मनुष्य जन्म आपल्याला दिला. खरोखर भाग्यवान आहे तुम्ही. आज इथं सगळे बळेवाडीमध्ये किंवा या ज्यामध्ये परिसरामध्ये आलेले लोक सगळे तुम्ही, आम्ही भाग्यवान आहेत. फार मोठं भाग्य लाभलं तुम्हाला आज. भाग्य, फार मोठं भाग्य आहे. तुम्ही म्हणाल कसलं भाग्य? पहिलं भाग्य मनुष्य जन्माला आलात, हे पहिलं भाग्य. आणि दुसरं भाग्य, या भगवान बाबाच्या नारळी सप्त्या करता तुम्ही जिवंत राहिला, हे दुसरं भाग्य. तुम्ही मेला नाही कुणी. अहो मला सांगा, या सप्त्याच्या अगोदर जर मेला असता
तर तुम्हाला हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात तुम्हाला भोगायला मिळणार नाही. हा आनंद भोगता याच्याकरता तुम्ही जिवंत आहात, हे मोठं भाग्य आहे. विठ्ठल देवाने आपल्याला जन्म दिला कशा करता? जेणे तू काय कर, जेणे करून काय कर, जोडशी नारायण जोड, नाशे जीवपण भवरोगा. नारायण जोडावा म्हणून दिले इंद्रिय. कशा करता दिले इंद्रिय? हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन. हे कशा करता? जेणे तू जोडशी नारायण आणि नासे जीवपण भवरोगा म्हणून तुला दिले. तुला वाचा दिली कशा करता? घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. ऐका रे तुम्ही कान, माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. म्हणून हे सगळे इंद्रिय साधन केले जेणे तू जोडशी नारायण. आणि जोपर्यंत नारायण जोडत नाही तोपर्यंत जन्माचं सार्थक होत नाही. आपल्याला काय वाटतं जन्माची सार्थकता कशात आहे? तर आपण काय करतो? संतती, संपत्ती आणि सत्ता या 3 गोष्टीमध्ये पाहतो आपण. त्यांना त्याच्यामध्ये सार्थकता वाटते. संतती झाली म्हणजे सार्थक झालं. पोटाला लेकरं जन्मली म्हणजे सार्थक झालं. आणि नाही जन्मली काय बिघडलं तुझं? बिघडलं काय? पण लोकांना वाटतं नाही, पोटाला संतान व्हावं. कशाला? वंशाला दिवा लावायला, वंशाला दिवा लावायला. पण गंमत अशी आहे, अलीकडे एक नवीन पद्धत निघाली बरं का. आमच्या काळात नव्हती, आता निघाली. त्याला म्हणायचं बर्थडे, वाढदिवस. कसला दिवस? वाढदिवस आहे का कमी दिवस आहे? गाडवा कळतो का नाही? अरे तुझं आयुष्य तेवढं गेलं म्हणून रड की. रडत नाही, उलट वाढदिवस म्हणजे आनंदाचा समजतो. आणि मग लोक ते मोठी मोठी बोर्ड लावतात. काय? तुम जीवो. मला ते बोर्ड वाचल्यावर वाटतं ह्या लिहिणाऱ्याच्या बापाला मिळालं का एवढं आयुष्य? तुलाच 1000 वर्ष नाही, तू काय देतो कोणाला? हा, आयुष्य आपलं. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसा कळे ना, 2 दिवसाची तनु हे साचे आला शिरे पावना. आयुष्य गेलं म्हणून दुःख मानावं. पण वाढदिवस बर्थडे साजरा करतो, करा ना का, काय हरकत नाही, करा. बरं, करताना काय आणायचं? केक. कुठनं आला कुणाला माहिती? केक. बरं, केक का असे ना, आणा, खावा, मला काय म्हणणं आहे. पण आता तुला एवढा दिवस तुला जन्मून झालं, तुझं आयुष्य एवढं गेलं, म्हणून तुमच्या हातात गुलाबाचं फूल द्यावं ना. मग काय देतात? चाकू. आणि त्याला म्हणायचं कप. आता जर हिथं जर वाढदिवसाला कापलं, पुढे काय करील ही आता? बरं, ते काप नका, पुढे काय करायचं? ते मेणबत्ती लावायची आणि लावल्याला दिवा फुकलं, विजला. आणि दिवा कशाला पाहिजे पोरगा? वंशाला दिवा लावायला. लावलेला इजवीला. आता याचा दिवा कसा राहायचा? विठ्ठल आपल्याला जे भगवंतानी मनुष्य जन्म दिला, आपल्याला हे जे आयुष्य दिलं, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भव, तोपर्यंत आपल्या जन्माचं खऱ्या अर्थानं सार्थकता नाही. सार्थकता कधी आहे? विठ्ठलाची तुका म्हणे जन्मा
सार्थक कधी विठ्ठलाची एक, विठ्ठलाची एक, बर का, दुसरं नाही, विठ्ठलाची एक देखलिया. जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही, जोपर्यंत आपण देवाला पाहत नाही, देव भेटत नाही, तोपर्यंत जन्माला आल्याचं सार्थक होत नाही. देव पाहिजे. कारण महाराज म्हणतात ना, तुम्ही काय करा जन्माला आला तर, आपुला तो एक काय करा, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना त्याच्याशिवाय सुख नाही. त्याने विना जीवा सुख नो हे, त्याच्याशिवाय सुख नाही. आणि आपल्याला पाहिजे आहे सुख, प्रयत्न त्याच्याकरताच आहे. रात्रंदिवस धडपडतोय, सुख मिळल सुख मिळल, कशाला मिळल, पोरं झाल्यावर मिळल. पोरं झाल्यावर मिळतं का, लाता खावा लागतात. अहो काय अवस्था म्हाताऱ्या माणसाची आहे ती आम्हालाच माहिती आहे. तुम्हाला उघड सांगण्यात काही अर्थ नाही. काय करायची पोरं, संततीमध्ये सुख नाही. बरं संपत्तीमध्ये काय, किती मिळवावं किती मिळावं म्हणजे सुख आहे. अहो ज्याची एवढी संपत्ती, केवढी, किती संपदाय भरी, तुका म्हणे त्याची संपदाय भरी. तुका म्हणे त्याची संपदाय भरी, तुका म्हणे त्याची संपदाय भरी. सांगा प्रेकमानी मेली जाती, सांगा मेरी जारी जाती संपदाय भरी, तुका म्हणे त्याची संपदाय एक कोटी घराची प्रकाशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. का म्हणे ज्याची संपदा एवढी, केवढी संपदा. महाराजाचा तो अभंग जर आपण पाठ करायला बघायला लागलो तर महाराजांनी कधी गेलते लंकेत आणि कवा ते रावणाच्या वेळेस महाराज होते मला कळत नाही. त्यांनी कसं मोजलं, घर माप केली. ते माप करताना म्हणतात किती घरं होती तर 7 घरे शुद्ध कांचनाची. कांचन म्हणजे सोनं, सोन्याची घरं होती. कसली, 15.5 आणि 15.5 आणि तो अगदी कस अगदी लागलेली होती. इतकी सोनं चांगलं. आणि सोन्याची घरं किती बांधली होती, 7 कोटी म्हणजे 7 कोट. पण महाराजांनी मोजमाप घेतलं नाही घराचं, फक्त घरं सांगितली. नाही घर मोजमाप घेतलं असेल की अंदाज कळला असता आपल्याला इंजिनिअरकडनं. एवढ्या एका घराला किती इटा, एवढ्या इटा तर 7 कोटी घराला किती इटा, तर तेवढं सोनं होतं. बोलणं आलं पण 7 कोटी जाऊ द्या, 10 बाय 10 आपण धरू माप. अरे एवढं सोन्याची घरं बांधली त्या बादरानं, त्या रावणानं. इटा मातीची तर गणती नाही, एवढं होतं. हो, किती सोनं त्याच्याजवळ. खरंच सार्थक झालं त्याच्या जन्माचं. झालं का, त्याचं सोनं कुठं आपल्याजवळ, कुठं कुठं एक अंगठी अर्ध्या तोळ्याची, ती बी स्वतः घेतलेली नव्ह. 17ला ती बोटपुडी करतो. तुम्हाला काय वाढू, तुम्हाला काय, काय वाढू नको, जा. तुझी अंगठी कळली मला, बघितली तुझ्या हातातली अंगठी. काय कुठं दारिद्र्य आपण, कुठं ते रावण. एवढं जरी होतं तरी त्या संपत्तीला सार्थकता रावणाची झाली नाही. संतती नाही, संपत्ती नाही, सत्ता, कुठली सत्ता प्राप्त व्हावी.
अहो इंद्रादी देवादी देव लोक सगळे त्या रावणाच्या दरबारात राबत होते, एवढी सत्ता पण नाही. मग खरं जन्माचं सार्थक महाराज म्हणतात त्याच्यात नाही, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या भगवत प्राप्तीमध्ये आहे. बर, पण आता प्रश्न असा आहे, त्या साधकाला प्रश्न पडला की महाराजाला, त्याला तुकाराम महाराजाला विचारलं त्यानं की हो तुम्ही म्हणता आपला तो एक देव करून घ्या, सार्थकता करून घ्या, हे सगळं आहे, पण देव कोठे आहे? हा प्रश्न तुकाराम महाराजाला त्या साधकाने विचारला. कोठे आहे म्हणणे यानं विचारलं. कुणाला? तुकाराम महाराजाला. मला काय म्हणायचं, याच्या अगोदर एकदा उत्तर कळालं होतं ना, नारदाला हा प्रश्न पडला होता ना, देव कुठे आहे म्हणून. त्रैलोक संचार करत होता तरी त्या नारदाला देवाचा पत्ता नीट कळाला नाही, म्हणून नारदाने डायरेक्ट एकदा देवालाच विचारलं, देवा तुम्ही राहता कुठं? कुठे राहता? वैकुंठात? नाहम वसामे वैकुंठ. मी वैकुंठात राहत नाही, लक्ष्मीजवळ नाही, क्षीरसागरात नाही. कुठं राहता मग? यत्र गायंती भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. कुठे राहतो? माझे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा. कोठे? तेथे. तेथे म्हणजे कोठे? माझे भक्त गाती जेथे तेथे मी उभा. मी तिथं आहे. तिथं आहे ना? हो. मग एकदा ये, आता हा नारदाचा प्रश्न देवाला विचारला, देवाने पत्ता सांगितला, तरी हा साधक तुकाराम महाराजाला विचारतो. तुकाराम महाराज जे जागा सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की देव तया जवळ आहे, तिथं आहे म्हणतात. हे का? पण परत तुकाराम, कारण का असं झालेलं असावं, देवाला विचारलं नारदानी, बरोबर आहे, पण देवाने बरोबरच पत्ता सांगितला असेल असं काही सांगता येत नाही. कारण माणसं काय करतात, सांगताना दोन पद्धतीनं सांगतात. कधी कधी आम्हाला प्रवासात कुणीतरी भेटतं, मग ते काय म्हणतात, काय दादा, हो तुम्ही कुठे राहता? पंढरपूर. पंढरपूरला कुठे राहता? तिथं संत पेठेत. हो पण कुठं? तिथं आल्यावर कळतं तुम्हाला. विचारा, बोधले महाराज मग सांगतात. मी तेवढं बोलून मोकळा होत असतो, कारण ती कशाला ब्याद कोण ओळख नाही, पाळख नाही, घालायची, काय करायचं आहे. उगं त्यानं पत्ता विचारला कुठे राहतो सांगून टाकतो. पण एखादा चांगलाच माणूस असला आणि आपल्याला तारीख द्यायला येणार आहे, कारण आम्हाला लगेच कळतो. कुणी आला गलात आला, पाया पडायला ओळखतो, कशाला आला. ही उग गप्पा मारायला आला का वारीला आला का, आम्ही बघतो ती लगेच कळतो आम्हाला. इथं ते तारीख. हा जर आपल्यालाच गरज आहे त्याची, यावं वाटतंय, घरी बसा वाटतंय, तर मग मी त्याने जर विचारलं, दादा तुम्ही कुठं राहता, मग तसं मग इतका पत्ता लांबलं तर सांगणार की त्यानं डायरेक्ट घरात यावं. त्याला सरळ सांगतो मी, हा ये पंढरपूरला ये, स्टँडला उतर, संतपेठ म्हण, सावतामाळीचा मठ विचार, सावतामाळीच्या मठापुढीच एक झाड आहे, तिथं झाड, त्याच्यासमोर बोळात ये, बोळातनं आत आला की मी तिथंच राहतो. बोलत बोलत माझा पत्ता सांगून टाकला तुम्हाला. हुडकूच नका, तो विचारू नका. देव खरं सांगल याची खात्री काय? कारण कसं आहे, त्यांनी विचार केला, कारण हा प्रश्न आपण तुकोबऱ्याला विचारावा लागेल संतांना. कारण खरी ओळख संतांना देवाची आहे, बाकीच्याला खरी ओळख अजिबात नाही. बायकोला माहित नाही तिची काय, बाकीच्याला काय माहिती. त्या लक्ष्मीला नीटनेटकं माहित नाही याचं खेळ.
ते कुणाला माहिती आता खेळ तिलाच मग कळाला नाही. फक्त त्याला धरला न कोंडला, ती संतानीच कोंडला. धरीला धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर. गळा बांधूनिया कर, एक बांधूनिया कर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. याने धरला त्याला, चांगल्या गळ्याला दोर बांधून ठेवला. कुठं ठेवला? हृदय बंदिकानी केला. आत विठ्ठल कोंडीला त्यांनी धरलेला आहे. म्हणून त्यांना संतांना नक्की देवाचा पत्ता माहिती आहे. कारण देवाला विचारलं, देवानं सांगितलं यत्र गायंती भक्ता तत्र दृष्टा मी नारदा, मी तिथं राहतो. हे जरी बरोबर असलं तरी देव कधी कधी खोटं बोलतो. देव सुद्धा खोटं बोलतो महाराज. मग आपण तर काय, अहो देव सुद्धा खोटं बोलतो. कधी नुसता खोटं बोलत नाही, फसवितो चांगला. संत कधी खोटं बोलत नाही, देव खोटं बोलतो, फसवितो. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, इकडे कौरव इकडे पांडव यांचं युद्ध ठरलं. असू द्या, तुम्हाला कुणाला काही म्हणत नाही. सगळी तिथं कौरव पांडव दोन बाजूला दोन. आणि मग युद्ध चाललं. कशासाठी चाललं? राज्यासाठी, प्रॉपर्टीसाठी, घरासाठी. भाऊभावाची भांडणं आता नाही, तेव्हापासून सुरू झालंय. अजून बी आहेच भाऊभावाचं वाद वाटणी. पण ही जरा जास्त होती संख्या, 100. ही पोरं होती ही एवढी मोठी, आणि ही 5 जण. 5 जणांना काय चालायचं त्यांच्या पुढे? पण ती काय म्हण, नाही नाही अजिबात नाही. अहो सगळं केलं, मध्यस्थी घेतली. त्यावेळेस काय कोर्ट नव्हतं, पण मध्यस्थी केली, देवानी मध्यस्थी केली. पण देवाला म्हणले, ते दुर्योधनानं सांगितलं, सुईच्या टोकावर बसली एवढी सुद्धा जागा देणार नाही. मग सुरूच म्हणले युद्ध. युद्धाची तारीख ठरली, सगळं ठरलं. पण दुर्योधनाला काही झोप येईना. का तर लहानपणापासून ती एकत्रित खेळलेली, आणि समोरासमोर घरं. इकडं पंडूचं घर, इकडं धृतराष्ट्राचं घर. ही 100, ही 5 जण तिथंच अंगणात खेळलेली सगळी. मग तेव्हापासून पांडवात काय ताकद आहे ही फक्त दुर्योधनाला माहिती होती. दुर्योधनाला विचार लागला, माझजवळ 18 अक्षौणी सैन्य आहे, ती 5 जण आहेत, बरोबर आहे, एक त्यांच्याबरोबर ती कृष्ण आहे. जरी खरं असलं तरी सुद्धा समजा माझी मेलीच. उग संशयाचं भूत आलं, मेली म्हणला होय. आणि मला स्वतः लढायची पाळी आली, आणि जर करता लढायचं तर अर्जुनाच्या बाणापुढे आपला काय निघावं लागत नाही, खात्री होती त्याला. आणि भीम लहानपणापासून बघितलं, ताकदवान. लहानपणी सगळ्याला बडवून काढित होता, एकटा सगळ्याला बडवायचा, ताकदवान. त्या म्हणला ह्याच्या गाद्यामध्ये तर आपलं काहीच खरं नाही. म्हणलं काय करावं काय करावं काय करावं. मग त्याला वाटलं आपण काहीतरी करून अमर व्हावं, वज्रदेही व्हावा. कुणी मारलं तर मी मरूच नाही. ह्याला उपाय काय आहे का असा विचार केला. ह्याला उपाय काय आहे का? मी वज्रदेही व्हावं, मला मरण येऊ नये, कुणाच्या हातून मरू नये. काय करावं काय करावं विचार केला. कुठं विचारावं? त्यानं विचार केला, उगं कुणालाही विचारलं तर काय उपयोग नाही. कृष्णाला देवाला विचारावं तर देव काय नीट सांगणारा नाही.
का जरी ती वरनं बोलत असला तर आतनं पूर्ण तिकडंच आहे. हां, तिकडलाच आहे. ही काही नीट सांगणार नाही कुणाला काय करावं. पण दुर्योधनाला एक खात्री होती. काय, माझा चुलत भाऊ जरी असला, आता माझा वैरी आहे, त्याचं माझं भांडण आहे, तरी सुद्धा तो संत आहे. कोण? धर्म. हा संकट संत आहे. धर्म कधीच मला खोटं बोलणार नाही. देव खोटं बोलल पण धर्म खोटं बोलणार नाही. बघा, आपल्या स्वभाव असा असावा आणि आपल्या स्वभावाची इतकी ओळख लोकांना असावी, वैर्याला सुद्धा खात्री असावी आपल्या स्वभावाची. एखादा वैरी जरी असला, काही जरी असला, तो काही जरी म्हणला तरी त्याला खात्री असते, ती तसा नाही. काय त्या दुर्योधनाला खात्री होती, जरी आज आमचं युद्ध असलं, उद्या जरी आम्ही मारामारी करणार असलो, तरी माझा दादा, माझा अण्णा कधीच खोटं बोलणार नाही. माझा दादा, धर्मदादा खोटं बोलणार नाही, खरं सांगणार. कारण संत हे खरे बोलतात. जे खरे बोलतात ते संत असतात आणि जे खोटं बोलतात ते देव असतात. विठ्ठल त्यानं विचार केला, आता आपण धर्मराजाकडे जायचं. म्हणून धर्मराजाकडे गेला आणि धर्मराजा म्हणला, दादा दादा. ते म्हणले, कारण त्याला खात्री होती, सगळं जग त्याला दुर्योधन म्हणायचं, पण धर्मराजा कधीच त्याला दुर्योधन म्हणला नाही. सुयोधन सुयोधन दुर्योधन म्हणला नाही, सुयोधन. कारण धर्मराजा हा संत हृदयाचा होता. तिथं गेला, विचारलं, दादा मी अमर व्हायचं आहे, वज्रदेही व्हावं, मला मरण येऊच नये, असा काही उपाय आहे का? आज उद्या आपलं तुमचं आमचं युद्ध आहे, पण मी अर्जुनाच्या हातून मरू नये, भीमाच्या हातून, कोणाच्या हातून मरू नये, याच्याकरता काही उपाय आहे का? आता खरं म्हणलं तर भावकीचा प्रश्न आहे, खरं सांगावं का? भांडणं आहे ती. आणि खरं बोललं तर भावकी असते काय? लावालावी करून हे करून टाकायचं असतं. ते जोडलं. धर्म म्हणला, अरे सुयोधन तू इथपर्यंत कशाला आला? अरे तुला वज्रदेही व्हायचं आहे ना? हो, हा उपाय तुझ्याजवळ आहे. ते म्हणले, माझ्याजवळ कसला उपाय आहे? अरे तुझी आई आहे ना, माझी काकी. हो, माझी काकी तुझी आई आहे ना, गांधारी. हो, अरे तुझ्या आईसारखी महान पतिव्रता या जगातच कोणी नाही. तुझ्या आई माझी काकी आहे, तुझं माझं वैर आहे, पण काकी महान पतिव्रता आहे. अरे ज्या वेळेस इतकी पतिव्रता आहे, काकीचं लग्न जमलं आणि गांधारीचं जमलं, त्यावेळेस गांधारीला कळालं की ज्याच्याबरोबर माझं लग्न होणार आहे तो आंधळा आहे, हे तिला कळालं. लग्नाच्या अगोदर कळलं होतं बरं का. ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो माझा नवरा आंधळा आहे, तो काही बघू शकत नाही, मला सुद्धा बघू शकत नाही. तिनं विचार केला, ज्याच्यावर लग्न आहे तो आंधळा, तर मी का डोळस राहू? मी तर का त्यांना बघू? ते मला बघू शकत नाही, मी का बघू? तिनं काय केलं, त्याच वेळेस एक पट्टी डोळ्याला बांधली. बस, मी जग बघणार नाही, मालकाला दिसत नाही तर मी बघणार नाही. कळालं का? काय गांधारी होती आणि आपली गांधारी. उगा देवा शपथ सांगा. अहो आम्ही कीर्तनाहून जास्तूर थांबत नाही. तिनं उगा मोबाईल बघत बसायचं, म्हणायचं झालं का कीर्तन, घ्या वाढून खावा. तू वाढायची कवा मला? ही गांधारी आपली. ती मोबाईल बघत बसती आणि आपण ताट वाढून घेऊन खात बसतो, आहे का नाही? संभळे आपण. अहो बघा, त्या गांधारीनं त्याच काळात बांधलं. किती महान पतिव्रता होती. आणि त्याच्यानंतर तिला 100 लेकरं झाली, 101 लेकरं झाली, एक मुलगी आणि 100 पोरं झाली. पण काय भाद्दर आहे, एकाही पोराचं तोंड तिनं पाहिलं नाही, एकाही लेकराला बघितलं नाही. का? माझा नवरा बघू शकत नाही तर मी बघणार नाही, म्हणून पट्टी बांधलेली. नाही बघणार, तिनं बघितलं नाही. अरे तुझ्या आईनं, आज तू एवढा मोठा झालास परंतु आईनं तुला पाहिलं नाही, 100 लेकराला पाहिलं नाही. हो, तिच्या डोळ्यामध्ये दिव्य तेज निर्माण झालेलं आहे, दृष्टीमध्ये.
मग तू काय कर, जा तुझ्या आईकडं गांधारीकडं आणि एकदा तिला पट्टी काढायला लाव आणि एकदा तुझ्या शरीरावर तिची जर दृष्टी पडली तर तू वज्रदेही होणार, अमर होणार. खरं सांगतो, जा. दुर्योधनाला खात्री पटली. दादा माझं खोटं सांगणार नाही, खरंच माझ्या आईच्या डोळ्यात तेज असणार आहे. आई माझी महान पतिव्रता आहे, तिनं मला कधी पाहिलं नाही. दुर्योधन पळत गेला, गांधारीला म्हणला, आई आई मी वज्रदेही व्हायचं आहे, याच्याकरता तुला एकदा माझ्याकरता डोळे सोडावं लागल, बघावं लागल. ती म्हणली, नाही रे, 100 लेकरं बघितली नाही, तुला काय आता बघायचं? नाही बघणार, मी पट्टी काढणार नाही, पतिव्रता भंग करणार नाही. नाही नाही म्हणले, मला मी अमर होतोय. तुला कोणी सांगितलं? म्हणजे धर्मदादानं सांगितलं. हो, धर्मानं सांगितलं का? हो, धर्मानं सांगितलं तर ते खरं असणार आहे. मी डोळे उघडीन, चटकन जा, कपडे काढून ये, अंगावरचे कपडे काढून ये संपूर्ण, जा. धर्मा करता. मग कोणत्या का धर्मा करता? लक्षात घ्या, तुम्ही माझं बोलणं घ्या. हो, धर्म बोलतोय ना, धर्म सांगतोय ना, मग धर्मा करता मी एकदा तुझ्यावर दृष्टी टाकीन, जा कपडे काढून ये. दुर्योधन खोलीत गेला, आपलं उतरायला लागला, ड्रेस कपडे उतरायला लागला. तोपर्यंत ही बातमी कळाली. कुणाला? ही चालला अमर व्हायला म्हणून कळाली. कारण तिथंच होता ना ह्यो. कुठं? द्वारकेचा परमात्मा देव होता. देवाला कळालं, अरे रे 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 रे, घोटाळा झाला, धर्मानं घोटाळा केला. खरं सांगितलं पण त्यानं खरं सांगितलं, पण माझं काय राहिलं का? मी मागे पुढे उभा कशा करता? आली आघात निवाराया आणि हितच घात व्हायला लागला. आता माझं काय राहिलं? मग मी काय केल्यासारखं होणार? आता जर हा अमर झाला तर हा धर्म कसा वाचेल? धर्म नाही वाचणार, अर्जुन वाचणार नाही, भीम वाचणार नाही, आणि हे नाही वाचलं तर माझं काय राहणार आहे? मी त्यांच्या पाठीमागे राहून उपयोग काय? देवाला कळालं. देव म्हणले, काही करून हा कार्यक्रम बिघडविला पाहिजे, कसंही करून. लोक काय बी करते तो, कोणाचाही कार्यक्रम बिघडवायला. हे कृष्णच आहेत सगळे. ती म्हणा काही करून केलं पाहिजे, काय करावं काय करावं काय करावं विचार केला. त्यांनी निघाले. जाताना एक मोठा हार घेतला, हार गळ्यात घातला आणि गेले. ती खोलीतनं कपडे काढून नग्न झाला आणि असा आईकडं निघाला. एवढ्यातच ही दारात गेलो. दारात गेले आणि बघितलं, हे काय? हे काय? ते म्हणले, काय नाही. काय काय आहे? अरे तू तो राजा या इथला, आणि असा राजा होऊन तू असा नागडा निघला. कुठं निघला? ते म्हणले, सरक तू, काय का अडवू नको मला. का? म्हणले, मी अमर व्हायला निघालो, मला वज्रदेही होणार. ते वज्रदेही होणार असं नागो? हो म्हणले. कुठं? आईकडे जाणार. आईनं माझी दृष्टी, आईची दृष्टी माझ्यावर पडली तर मी वज्रदेही होतो. देव म्हणले, हो होय. कोणी सांगितलं तुला? तुला सांगितलं कोणी? ते म्हणले, कोणी कसं ना सांग ना नाव. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे धर्मदादानी सांगितलं. हेर बहादर का? कोणाचं ऐकायला लागला? काय काय पटायचे लोक असतील डोकं बिघडवायला.
देवानं त्याच्यावर काय लागला, उद्या तुमचं युद्ध, अरे तू युद्धाच्या अगोदरच जळून भस्म होऊन मरशील, आईचं तेज काय थोडंय का, काय येड्यासारखा करायला, कोणाचा ऐकायला लागला काय नाही. ते म्हणलं असेल का असं, तर मी का खोटं बोलतो का म्हणलं. म्हणला काय, म्हणला करू काय, मला कॅन्सल आता प्रोग्राम काय करू म्हणला. पुन्हा विचार केला, ही जरी वरनं बोलत असला तर आतनं तिकडलाय, वरनं लागला हिथं बाळ लागला असं असं गोळायला, आतनं तिकडलाय. त्याला राहू द्या असू द्या, कळलं त्याला. मग ते म्हणला ए तू आडवा येऊ नको, माझी मी जाणार म्हणला. ते म्हणला जाणारच, देवाला ओळखू आलं, ही गिऱ्हाईकात आपलं ऐकत नाही, आता चाललंय पण वज्रदेही होते, काय करावं. ती म्हणले हे बघ दुर्योधना, जायचं आहे ना, जायला काय हरकत नाही का, तू आता बारका आहे का म्हणलं. काय झालं, एवढं असल्यावर नागडं आई पुढे गेलं तर काय हरकत नाही, असला धोंडा एवढा मोठा, हा, आणि असा जर नागडा आई जोड उभा राहिला तर आता कसं काय व्हायचं तुझं. तर ते म्हणले मग काय करायचं, काही करू नको, एवढा गळ्यातला हार घे आणि मांडीला गुंडाळ आणि जा. फुलाला काय संबंध, फुलाचा आहे, कापड आहेत का. दुर्योधन म्हणला ती बी खरंच आहे की, आईनं मला कधीच बघितलं ना ना आता असा. म्हणजे ती आई घाबरायचीच मला बघून भूत. त्यानं काय केलं, फुलाचा हार घेतला, असा मांडीला गुंडाळला, काय मांडीला गुंडाळून गेला, आई पुढे गेला. आई मी आला का, सोड पट्टी. सोडली. आईनं असं नकशिकांत त्या दुर्योधनाला पाहिल्याबरोबर लगेच आईनं म्हणली बांध पट्टी. बांधली पट्टी. आई मी अमर झालो का. आई म्हणली हे पा, तुझं सगळं शरीर अमर आहे, पण तू फुलं गुंडाळून आला मांडीला ना, तेवढी जागा तुझी वज्रदेही नाही, त्या जागेला मार लागला की तू मरणार, बाकी सगळं तुला कुठं लागलं तरी काय होणार नाही. आशीर्वाद द्याल. ती म्हणला केलं की देवानं काम. देव म्हणला झालं आपलं मिटलं. म्हणला काय, देवाला माहिती होतं ह्याचं मरण कुठे येते. भीमाला सांगून टाकलं हिथं तिथं गाता घालू नको, मांडीवर घाल तवाच मरतय, इथंच मरत नाही. ही देवाला माहिती होतं. मला जाऊ द्या, दृष्टांत जाऊ द्या, काय हा विनोद जाऊ द्या, देवानी काय केलं, फसवेगिरी काम केली. धर्मानं बरोबर खरं सांगितलं, पण देवानं घोटाळा केला हे माहिती होतं. देव एखाद्या वेळेला लबाडे करील, खोटं बोलल, म्हणून या साधकानं तुकाराम महाराजाकडे गेलं आणि तुकाराम महाराजाला विचारलं देव कुठं आहे. महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं आई साजाचा
कुठे आहे? देव तया जवळी आहे. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी. अरे देव कुठे आहे? भगवान गडावर बाबांच्या जवळ आहे. अरे देव तिथे कशाला उडकायला लागला देव फिरायला? देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, का फिरायला लागला? अरे देव तुला कुठे आहे? ऐसा ज्याचा अनुभूती अशी ज्याची झालेली आहे. विश्व हे सत्यत्वानं देव म्हणून ओळखलं. कसं आहे? सत्यत्वानं, पाठ करून नव्हे. पाठ केला, शास्त्र शिकला, अभ्यास केला, अभंग केला, कीर्तना शिकला. सत्यत्व तुला अनुभूती आली पाहिजे त्याची, की विश्व हे देव आहे. देव आणि विश्व वेगळं नाही, ही अनुभूती आली पाहिजे. कारण चार्वाकाचं मत वेगळं. चार्वाकाचं मत असं आहे की विश्व आहे आणि देव नाही. विश्व आहे आणि देव नाही. पण देव आहे, पण देव कुठं आहे? देव तया जवळी आहे. कुठं आहे? ज्याला विश्व सत्यत्वानं मानलं की हे विश्व म्हणजेच देव आहे, का देवानं हे निर्माण केलेलं आहे. प्रत्येक जीव प्राणी मात्रामध्ये त्यानं देव समजला पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा उद्धवा. हे भक्तियोग निश्चित आहे की जे जे ठिकाणी तुला देव दिसला पाहिजे, विश्व हे दिसलं पाहिजे. विश्व हे काय आहे? हे मिथ्य आहे, खोटं आहे, माया आहे. आणि सत्य काय आहे? तर भगवान परमात्मा आहे. जगात हे विश्व काय आहे? तर भ्रम आहे. भ्रममूलक आहे, माया आहे. आणि सत्य तू विठ्ठला. सत्य भगवान परमात्मा आहे. बाकी इतर सगळं काय आहे? भ्रम. वाटतं खरं पण खरं नाही. सत्यत्वाचा भास आहे बरं का. सत्यत्व वाटतं पण खरं नाही. होतंय आपल्याला हे घर गाव माणसं सगळं खरं दिसतंय, पण हे खरं काहीच नाही. स्वप्नीचे चेईले जाईल रया. बरं का, इथं काय नाही पण खरं वाटतं आपल्याला. काय आहे? एक स्वप्नच आहे हे जग. म्हणजे आपल्याला काय? एक स्वप्न आहे. लक्षात घ्या. एका गावात एक भिकारी होता बरं का. एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. बस नाही. मग एक भिकारी होता. त्या भिकाऱ्यानं भीक मागितली, त्याला भरपूर भीक मिळाली. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यानं पोटभर खाल्लं. एका विहिरीजवळ गेला, त्या गार पाणी होतं. गार पाणी प्याला आणि विहिरीच्या कठाड्यावर बसला. आंब्याचं झाड होतं, गार सावली लागली, पोटभर जेवला, थंडगार पाणी मिळालं. उन्हाळ्याचा दिवस, गार सावली लागल्याबरोबर काय झालं? झोप लागली ना त्याला. झोपलं. कुठं झोपलं? हिरीच्या कठाड्यावर. हे लक्षात ठेवा बरं का, मी संपेपर्यंत सांगतो. झोपलं कुठं? हिरीच्या कठाड्यावर झोपलं. आणि झोपीत त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला काय झालं तर 10 करोड रुपयाचं लॉटरी तिकीट लागलं. कीर्तनात कमी बोलायचं नसतं, उगं फुकट बोलायचं. 10 करोड कोणाच्या बापाला माहिती आहे? पण 10 करोड रुपये लागलं. आणि 10 करोड रुपये त्यानं लागल्यावर काय करायचं? चला बीडला म्हणला. गेला बीडला. एखादी जागा बघू कुठेतरी म्हणला, चांगली फ्लॅट बघू. बघितला प्लॉट. स्वप्नात धडाधडा कामं होत असते ती. पैसे बी आलं धडाला. लगेच लॉटरी बी लागली, पैसे घेतलं, जागा बघितली, जागा मिळली. लगी खरेदी झाली. खरेदी झाल्यावर म्हणला आता घर बांधायला काय हरकत आहे? घर बांधायला काढलं. इंजिनियर मिळाला. स्वप्नात बरं काय. कुठे झोपलंय? हिरीच्या कठाड्यावर. आणि ही भीक मागून जेवलं होतं. भिकारी होतं, हिरीच्या कठाड्यावर झोपले. आणि बीडला गेलं, जागा मिळाली. घर बांधायला काढलं. इंजिनियरला बोलवलं, प्लॅन झाला. वाळू कुठनं आणली, काय झालं, काय भानगडी माहीत नाही मला. सगळं घर बांधलं, घर तयार झालं स्वप्नात. आणि घर तयार झाल्यावर म्हणला आता एवढं मोठं घर बांधलं, एकटा राहून काय करू? कुठेतरी बघू. आणि बघितली गो आणि मिळाली त्याला. मला एक आश्चर्य वाटतं, त्याला स्वप्नात मिळाली. अहो आमच्या गावोगाव शेकडो पोरं पडली, त्याला जागृतीच मिळाला. त्याला स्वप्नात मिळली, बायको मिळली.
मिळाली, बायको आणली, लग्न झालं, धडाधड, स्वप्नात काय वेळच नाही, लगेच झालं, घर बांधलं, सगळं झालं, बायको आणली, बायको लग्न झालं, लग्न झाल्याबरोबर लेकरं बी झाली, काय त्याला वेळ आहे का, लेकरं झाली, 10-12 लेकरं झाली, कटा 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 झाली. हां, झाल्याबरोबर एका हॉलमध्ये झोपली, हॉलमध्ये हिकडल्या कडेला बायको, हिकडल्या कडेला ह्यो कडला, मधी लेकरं झोपली. झोपताना काय झालं, अडचण व्हायला लागली, बायको तिकडल्या कडेला होती. बायको म्हणले, काय हो, म्हणले काय बांधून मारलं, जरा मोठं बांधायला येत नव्हतं का, जागा पुरणा. ती म्हणले, जाऊ दे का, आता झालं गेलं. नाही पण हे असलं खरं आहे का. मग ती म्हणलं, काय करू तरी, काय करू, काहीच करू नका, फक्त जरा सारखा. कुठं झोपलं होतं, जरा सारखा म्हणलं, सरकलं की होय, हे सरकल्यावर हिरीत बंद करणं पडलं, पडल्याबरोबर उठून म्हणते, ए कुठं आहे ग, कुठं आहे ग, कुठं आहे. होती का बायको, लेकरं होती का, घर होतं का. हा, मग सर कोण म्हणलं, म्हणलेलं कोण, बायकोच म्हणली ना. मग लक्षात घ्या, स्वप्नातली बायको सरक म्हणली तर अहो हिरीत पडलं ती, काय पडलं. मग मला सांगा, होते का, नव्हतं. मग पडलेली खोटं आहे का, पडलेलं खरं आहे. पण खरं नव्हतं, पण खरं तसं झालं. तसं जगत हे मिथ्य आहे, पण जे जगत आपल्याला सत्यत्वानं भासायला लागलं, फक्त ब्रह्म सत्य आहे आणि जगन मिथ्य आहे, ही जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत देव तिथं येत नाही. आणि हे अनुभूती येणं देवतया जवळी असे, देव त्याजवळ आहे. हो, पण त्याच्याजवळ देव आहे हे ओळखायचं कसं, सहज आहे. पाप नासे, त्याला बघितल्याबरोबर तुम्हाला समाधान वाटलं की देव आहे म्हणून समजा. एखादा महाराज आहे, त्या महाराजाच्या पाया पडल्याबरोबर तुम्हाला मनाला समाधान वाटलं की म्हणायचं देव आहे. आणि त्याला बघितल्यावर तिकडं तोंड करून जाऊ वाटलं की भूत आहे म्हणायचं. देव तयाजवळ आहे, पापनाशे दर्शन. अरे त्याला पाहिलं की समाधान होतं. मी एका ठिकाणी वाचलं बरं का, की बाबा, भगवान बाबा असताना, काय एक ठिकाणी वाचलंय मी, वाचण्यात मजा आलं की बाबा असताना एका माणसानं बाबाला विचारलं, भगवान बाबाला, बाबा तुम्ही रोज काय खाता. बाबानं विचारलं, काय खाता. आम्ही रोज म्हणले बदाम, पिस्ता, काजू, खारेक आम्ही रोज खातोय. मग काय झालं, बाबा म्हणले काय झालं काय. अहो म्हणले एवढं खावलून सुद्धा आमचं थोबाड बघितलं तर जणू काय फोडीली तोंडावरी गौरी, असलं आमचं थोबाड आहे. तुम्ही काय खाता, एवढं तेज तुमच्या मुखावर आहे, इतकं सुंदर, तुम्हाला बघितल्याबरोबर समाधान वाटतं. भगवान बाबा तुम्ही काय खाता, विचारलं भगवान बाबाला. बाबांनी सांगितलं, अरे येड्या, मी काय खातो म्हणले, मी काय खातो, पिठलं भाकर खातो म्हणले. मी भाकर पिठलं खातो, दुसरं काय खात नाही. मग पिठलं भाकर खातात तुमच्या मुखावर एवढं तेज, तुम्हाला बघितल्याबरोबर समाधान वाटतं, याचं कारण काय. बाबांनी सांगितलं याचं कारण आहे, तुला माहिती आहे का, ज्याच्या तेजानं सूर्याला तेज आहे, ज्याच्या शीतलतेनं चंद्राला शीतलता आहे, जो असा परब्रह्म आहे ना, तो परब्रह्म माझ्या हृदयात आहे म्हणून हे त्याचं तेज आहे. म्हणजे माझ्या हृदयात आहे तो ब्रह्म. बाबांनी उत्तर दिलं त्याला, तो तेज ब्रह्म आहे ना, ज्याला सूर्याला तेज देतो, चंद्राला शीतलता देतो, जो जगत निर्मिती ब्रह्म आहे ना, परब्रह्म, तो माझ्या हृदयात असल्यामुळं मी पिठलं भाकर खाऊन सुद्धा त्या ब्रह्माचं तेज इकडं बाहेर यायला लागलेलं आहे. आणि असा जे महात्मा आहे त्यांना दर्शन घेतल्याबरोबर पाप नासे दरुशने, देव तयाजवळी आहे. देव कुठं आहे, भगवान बाबा जवळ आहे, त्यांच्या ठिकाणी आहे, त्यांच्या हृदयात देव आहे, तिथं आहे. देव तयाजवळी असे पापनासे दरुशने. अरे का बरं, हे एक लक्षण आहे. आणखीन एक लक्षण सांगतो, ज्यांच्यावर काम आणि क्रोधाची चाल होत नाही, काम क्रोधा नाही चाले चाली,
काम क्रोधा नाही तारी काम क्रोधा नाही तारी काम क्रोधा नाही बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी असे असे देवतया जवळी असे बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता बुद्धी झाली समता देवतया जवळी असे एकूण 6 लक्षणं सांगितली. एक, ज्याला अनुभूती आली आहे की विश्व हे देव आहे, देव तयाजवळ आहे. ज्याच्या दर्शनानं पाप संपत, देव तयाजवळ आहे. ज्याच्यावर काम क्रोध नव्हे चाली, चाल चाल म्हणजे कळलं का? पूर्वी चालून अंगावर आला म्हणतो ते बघा, अंगावर चालून आला, युद्धावर का चालून आला. अरे ह्या काम क्रोधाला नये चाली, ह्याची चाल त्यांच्यावर चालत नाही. अरे ह्यानं चाली लई जनावर केल्या काम क्रोधाला, कामानं चाली केल्या, क्रोधानं केल्या, पण ह्यांच्या पुढे चालली नाही कुणाची चाल. हा चालली काय बाबा पुढे चाल? अजिबात नाही. अरे पराशर त्या मत्स्यगंधेला पाहिला आणि वेडा झाला की वो नावच बसलेला. बर कोणाची पोरगी? ती मास धरणाऱ्याची पोरगी. मग काय ती लई चांगली असेल काय? अत्तरचा वास येईल का तिच्या अंगात? हा असला मास धरणाऱ्याचं काय वास असेल अंगाला, सुगंध. तसली ती मत्स्यगंधा, तिला बघून पराशर येडं झालं. बर पराशर सामान्य आहे का? पराशरची ताकद होती सूर्याला थांब म्हणलं की थांबत होता, एवढा तपस्वी. पण पराशर बिघडला, विश्वामित्र बिघडला. विश्वामित्र बहुत बडा ज्ञानी, पण काय झालं? मेनकीने काय झालं? दानात दीन झाली मेनकीने बघितल्याबरोबर. मेनकीला बघितलं की झालं. अहो विश्वामित्र जाऊ द्या, पराशर जाऊ द्या, सब देवन का बाबा महादेव, तो सब देवन का बाबा महादेव, सब देवन का बाबा. पण भिल्लनी के पीछे लगा करी तोबा तोबा तोबा. अरे महादेव जर त्या भिल्लनीच्या माग लागला, आता महादेव म्हणजे सामान्य आहे का? किती महाराज घालावं म्हणजे एक महादेव व्हायचा? पण असला महादेव बिघडला. त्याच्यावर कामानं चाल केली, पराशरावर केली, विश्वामित्रावर केली. हो, पण आमच्या बाबावर चाल करू शकला नाही. देव तयाजवळ काम क्रोधाला नये चाली. क्रोध विश्वामित्र एवढा 12 वर्ष त्याला तपश्चर्या करावा लागली, पण त्याला क्रोध आवरता आला नाही. शेवटी ब्रह्मऋषी झाला नाही तो, त्याला झाला नाही. एवढा मोठा जमदग्नी, त्याला क्रोध आला. इंद्र याला, इंद्रानं पाणी मागितलं. जमदग्नी सांगितलं बायकोला, रेणुका देवीला, रेणुका मातेला पाणी दे. पण रेणुका तिनं ओळखलं होतं हा इंद्र, हा पाणी प्यायला नाही आला, कपट बुद्धी करून आलाय. पण आता करावं काय? देव बाहेर जावं तर छळतोय, त्रास देतोय आपल्याला. हिथंच उभा राहावं नाही द्यावं तर नवऱ्यानं आज्ञा केली. काय करावं? ती तिथंच स्तब्ध राहिली. अतिथीचा सत्कार केला नाही म्हणून जमदग्नीला राग आला आणि परशुरामाला सांगितलं शिरच्छेद करून टाक, आईचं मुंडकं उडव. कुणी सांगितलं? बापानं उडव मुंडकं. उडव म्हणल्यावर एका मिनिटात उडवलं. ह्याला पोरगा म्हणावा. बाप म्हणल्याबरोबर ऐकला, उडवलं. उडवल्याबरोबर बाप खुश झाला. वा परशुराम, शाब्बास, माझी आज्ञा पालन केली. हो, तुला काय द्यायचं आहे?
काही नाही. ही माझी आई मिली ना, मी उडवलं ना, हो ही आई माझी परत पाहिजे. जी तुझी तपश्चर्या कर घाल इथं आणि माझी आई जिवंत करून दे. हो. आणि मग जमदग्नीला कळालं, अरे रे रे माझा क्रोध किती वाईट आहे. जमदग्नीला क्रोध आवरला नाही. नवे नवे आमच्या तुकाराम महाराजाला राग यावा म्हणून कितीतरी झालं. अरे त्या रामेश्वर आपलं मुंबाजी बाबांनी काटाड्यानं मारलं. तुकाराम महाराजाला राग आला नाही, काटाड्यानं हाणलं. का तर तुकाराम महाराजाची गाय कुठे गेली? त्यांच्या मठात गेली आणि तिचं नासधूस केली. बरं ती गाय कोणाची होती? तुकाराम महाराजांनी घेतलेली नव्ह, सासऱ्याने दिली ती पोरगी जगल म्हणून. आणि ही गाय असली दिली, लोकांचं वाटोळं करायला गेली. चांगलं कोण द्यायला लागलं हो? चांगलं कोण देत नाही. महाराजाच्या पाया पडताना फाटकी नोट तेवढी हुडकून आणायची घरात द्यायला. ती कशालाच महाराजाला उपयोगी नाही म्हणे. काय कोण द्यायला चांगलं? ती गाय दिली. ती म्हणली गायीनं असं केलं. तुकाराम महाराजाला मारलं. त्याला राग होता ना पोटात, त्या मुंबाजी बाबाला मारलं. तुकाराम महाराजांनी म्हणले, वा एक लोकाची गाय घेतली तर एवढा मार खाल्ला. आम्ही तर आयुष्यभर लोकांचंच खात फिरतो. काय व्हायचं आमचं कोणाला माहिती? काय काय कोण बडवील काय करील सांगता येत नाही. कोण बडवील त्याला मारलं. तुकाराम महाराज गेले कीर्तनाला. संध्याकाळी उभं राहिले. बरं ही ज्यानं मारलं ती रोज कीर्तनाला येणारा आणि पुढी बसून ऐकणारा. पण काय पुढी बसून ऐकणारी काय सगळी चांगलीच असते काय? काय कायच्या पोटात आग असती. लय महाराज बघूच ह्या महाराजाचं काय ह्या ऐकणारा. पण तुकाराम महाराजाला काय हो, कसला का असना, त्याला जळत होता पोटात. पण ती राहू दे म्हणले. महाराज कीर्तनाला गेले आणि दिसला नाही. महाराज म्हणले, अरे अरे मुंबाजी बाबा आले नाहीत कीर्तनाला. म्हणले जाऊ द्या, त्याचं नाव कशा, त्यानं मारलंय तुम्हाला काटाड्यानं, तुमचं अंग सगळं सुजलंय. असू दे म्हणले. पण ते आला नाही. नाही आला म्हणले, घरात झोपलाय. अरे अरे मला मारून त्याचे हात दुखत असतील. असं करा, काय करा, चला मठात त्याच्या. कीर्तन तिकडंच, उचला टाळ पाकवाच. उचललं सगळं कबाळ जवळात नेलं त्या मठात. ती झोपलेला. महाराज गेले तिथं महाराजांनी भजन चालू, रामकृष्ण हरी चालू केलं. त्यानं बघितलं, अरे तुकाराम महाराज हिचं कीर्तनाला. त्याने विचारलं, काय महाराज इतकं मारलं तुम्हाला राग आला नाही का? तुकाराम महाराज म्हणले, देवाची कृपा आहे. तुका म्हणे बरे केले क्रोधा हाती सोडवलं. तुकाराम महाराजावर चाल क्रोधाची झाली नाही. तुकाराम महाराजावर कामाची चाल झाली नाही. मुद्दाम लोकांनी ठरवून बाईला पाठवलं भांडाऱ्या डोंगरावर पैसे देऊन. तुकाराम महाराज भजन करायला लागले वरी डोंगरात. तुकाराम महाराज भजनाला कुठं जायचं? डोंगरात. आणि तिथं भजन करायचे. आणि त्यांचं भजन ऐकायला वाघ येत होता. त्यांचं भजन ऐकायला साप यायचे. त्यांचं भजन ऐकायला विंचू यायचे. विंचवानं अंगावर बसावं, सापानं अशी गोल गळ्याला मिठी आरावी, फणी काढून बघावं, वाघानं 2 पाय तुकाराम महाराजाच्या मांडीवर ठेवावं आणि त्यांचं भजन ऐकावं. त्यांचं भजन वाघ ऐकायचा. आमचं भजन स्वर्ग माणसं उठून जाते. काय ताकद आहे आमची. आमच्या कीर्तनात जर लोक उठायले तर काय महाराज सामर्थ्यवान असला पाहिजे. त्यांच्या वाघ यायचा, वाघ भजन ऐकायचा. आणि त्यांच्या किती गोड असेल वाघ ऐकायचा. आणि अशा वाघ ऐकत असताना एका मुद्दाम लोकांनी त्या स्त्रीला पाठवलं. महाराजांच्या लोकांना स्वामी स्वामी म्हटल्यावर वाघ गेला, साप गेले बाजूला. ती पुढे आली. तुकाराम महाराजांनी डोळे उघडून बघितलं. म्हणले, काय बाई काय सुंदर आहे तुम्ही, खरोखर वा वा तुम्ही इथपर्यंत आलात. ते म्हणले, महाराज तुमच्यासाठी आले. महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? जाईवो तुम्हारे नगरी साया, जाईवो तुम्हारे नगरी साया, आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास
कोण विष्णुदास. आम्ही तैसे नाही माते जाय बाई आई जा न करी सायास. तुकाराम महाराजावर कामाची चाल झाली नाही, क्रोध चाली करू शकला नाही. काम क्रोधा नो हे चाली. का कसं काय चाल झालं नाही? भूती झाली समता. त्यांच्या ठिकाणी भूत प्राणी मात्रावर समानता होती. त्यांना कुठल्याही जीवात देव दिसायचा. अहो एकनाथ महाराजाला गाढवात देव दिसला. गाढवात कळलं का? आणि आपल्याला गाढव दिसना कळना. त्यांनी गाढवात देव बघितला पण आपल्याला गाढव ओळखू येईना. काय कमाल आहे. त्यानं गाढवात देव बघितला. गंगेवरनं आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. गंगेवर आणलेलं पाणी तिथं पाजलं. तुकाराम महाराजाला पक्ष्यामध्ये देव दिसला. त्यांना पक्षी त्यांना वाटायलं की माझ्याला भजनामुळे ते पक्षी उडून चालले. हो त्याला पक्षामध्ये देव दिसला. मी ज्या घराण्यात जन्मलो ते माणकुजी बोधले महाराज. त्या माणकुजी बोधले महाराजांना सापात देव दिसला. साप त्यांनी 2 घरला घरून आले. शेतात गेले. काठाड्यामध्ये एक नागिन बसलेली होती. त्यांनी बघितली. अरे अरे म्हणले. सराट्याचं काठं होतं त्याच्यावर ही होते. महाराजांना दया आली. महाराज म्हणले अरे हो काठाड्यात बसला, सराटं खाली आहे झोपला, चला म्हणून उचललं ना. दोन्ही उचललं आणि घरला घेऊन आलं. आता साप कुठं घरला घेऊन येते थोय. महाराज कुणी नेहणार. कारण ही आणि ह्याने साप निघाला घरला. साप निघाला. साप गेला. म्हणले देवघरात म्हणले गादी बिदी टाकली आणि गादीवर त्यांना म्हणले झोपा आराम बसा. आराम झोपा इथं बसा. आणि महाराज भजन करत बसले. महाराजांची बायको काही कामाने तर आत गेली देवघरात. साप दिसली. अहो म्हणले इकडे एकड्या. काय? अहो साप. कुठं आहे साप? अहो इथं आहे. अगं माझी विठ्ठल रुक्माई आहे. काय विठ्ठल रे? पहिला हकला घरातनं काढा. साप कुठं आहे? विठ्ठल असतो का? आणि रुक्माई असती का? अगं खरंच माझी आई विठ्ठल रुक्माई आहे. काटाड्यात होती. मी आणलं गादीवर त्यांना झोपवलो. नाही नाही म्हणजे उचला. त्यांनी साप उचलून बाहेर घेऊन आले आणि त्या एका विहिरीत सोडलं. म्हणून त्याला नागाची विहीर नागालय म्हणतात. नागाची विहीर म्हणतात. अजून आहे सांगायचं तात्पर्य सापात त्यांना देव दिसला. तुकाराम महाराजाला गाढवा देव दिसला. का? भूती झाली समता. भूता समता हा त्यांना दिसली. आणि अशी समता ज्याला दिसते ना देव तयाजवळ आहे. समता दिसावी. कामक्रोध ते त्याला चाल करू नये त्याच्या देवळ. तिसरं म्हणजे शेवटी सांगतात तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. ज्याच्या ठिकाणचा भेद अभेद निघून गेला आणि म्हणजेच वाद तिथं संपलाच. भेद अभेद द्वैत अद्वैत ही अवस्थाच निघून गेली. त्याला समानता ज्या ठिकाणी दिसली. देव तयाजवळी आहे असे पापनाशी दर्शने. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. देव तयाजवळी असे पापनाशी दर्शने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर झालेली सेवा जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू माणकुजी बोधले महाराज, संत भगवान बाबांच्या चरणी नामदेव शास्त्री यांच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि हा या सप्ताहामध्ये त्या भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल.